दिवसात मात्र दोन चांगल्या टीम आमने सामने आलेले आपण पाहतोय। स्ट्रायकर एंडला पराग मेजर आहे, नॉन स्ट्रायकर एंडला मनोज मेजरला आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवर देखील महाराष्ट्र पोलीस जर पाहिला गेला तर शरद गायकवाड मेजर ह्या खेळाडूला आपण पाहतोय एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे। 2 वर्ष खेळापासून दूर होता, संघर्ष केला जीवनात आणि संघर्ष करून एक नोकरी मात्र प्राप्त केली। त्याचं नाव आहे शरद गायकवाड। 2 वर्ष खेळापासून दूर राहिला गेला होता, त्यानंतर मात्र शिवती गावदेवी चषकात ह्या वर्षीच्या हंगामात वापसी केली आणि पहिल्याच स्पर्धेत चांगलं योगदान दिलं गेलं। स्क्रीन समोर मित्रांनो आपण उभे राहू नका। जे खेळाडू आहेत ज्या टीमचे त्यांना विनंती आहे की साइड स्क्रीन पासून आपण दूर जायचं आहे, कारण तिकडे फलंदाजाला प्रॉब्लेम येईल। जाऊया मैदानात। पराग मेजर स्ट्रायकर एंडवर, गोलंदाज म्हणून शरद गायकवाड मेजर गावितपाडा गावचा सुपुत्र राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज। पहिल्याच बॉलला टायमिंग चुकलाय, झेल सुटलाय। पहिल्या बॉलला जीवनदान गावितपाडा संघाच्या खेळाडूकडून लाभलं गेलंय पराग मेजरला आणि पहिल्या बॉलवर 2 धाबा। सामान्य ह्या कमिटीचे सदस्य महेशजी चिले साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना आपण पाहतोय। मी विनंती करेन पण सन्मानाने मंचावर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी कमिटीच्या मेंबर्सला विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे। यावेळेस चुकी करणार नाही गिरीश बोरसे आहे। डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला झेल झालाय, पहिला गडी बाद झालाय पराग मेजरच्या रूपानं। 1 विकेट, धावसंख्या आहे 2। थँक्यू डीजे, धन्यवाद। दोन्ही टीम आहे की आपले एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत 12वा प्लेयर गावितपाडा संघ आपण पाठवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने शिवतेज मलबाडा संघाने देखील आपला दुसरा खेळाडू इथे पाठवायचा आहे। यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं पण पाहिलं गेलं पॉइंट क्षेत्रात तिकडे मात्र डीप मध्ये गुड फिल्डिंग। सिंगल धाव ह्या बॉलला येताना आपण पाहतोय। धाव संख्या जर पाहिली तर 3 ह्या आकड्यावर आहे। चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ह्या षटकातले जर पाहिले तर ते 3 चेंडू टाकून झालेत। पराग मेजर हा बाद झालाय, परंतु अजूनही एका बाजूने जर पाहिला तर मनोज मेजर हा मात्र महाराष्ट्र पोलीसच्या रूपानं क्रीज मध्ये आहे। जरूर त्याला साथ देताना 9 बॅटर्स क्रीजवर आहे। कल्पेश नावाचा नॉन स्ट्रायकर एंडला। गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी शरद गायकवाड मेजर ह्याच नावासाठी किंवा ह्याच अंदाजासाठी ह्या खेळाडूची ओळख आहे। टेनिस बॉल क्रिकेट विक्रमगडचा एक चांगला ऑलराऊंडर म्हणून दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि तिथे मात्र पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी करताना त्या खेळाडूला आपण पाहतोय। पुढचा चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा स्लोअर वन, धीम्या गतीचा चेंडू चेंज ऑफ द पेस करून टाकला गेलाय, परंतु लॉर कुठतला आलाय चौकार। लॉंग ऑन साईडला बॉल जाताना आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार। धावसंख्या इथे मात्र 7 या धावसंख्येवर आतापर्यंत आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। शेवटचा चेंडू घ्या षटकात राईट आर्म ओव्हर द विकेटनं आउट ऑफ द स्टंपचा बॉल आहे। इथे वाईटचा इशारा पंचांकडून येताना 1 धाव एक्स्ट्रा येईल या बॉलला। टोटल रन जर पाहिला तर 8 या धावसंख्येवर आहे। मनोज मेजर मात्र मैदानात सुरेख बॅटिंग करताना, कारण एक फुल टॉस बॉलवर त्यांनी मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं चौकार ठोकला होता आणि त्यावेळेस एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिला गेला होता। इथे मात्र शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज। आउट ऑफ द स्टंप यावेळेस जरूर बीट झालाय। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु षटक पूर्ण झालाय। पहिल्या षटकात 8 रन्स आहेत। पराग आउट झाल्यानंतर 1 विकेट नंतर 8 धाबा। कमॉन डीजे।
गावितपाडा गावचा नवीन खेळाडू इथे मात्र गोलंदाजी मार्कवर तो सज्ज झालेला आपण पाहतोय, कारण प्रथमच एक मोठ्या स्पर्धेमध्ये ह्या खेळाडूला गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. कारण आज जर पाहिलं ना तर गावितपाडा संघाची 2-3 खेळाडू जरूर आपण पाहतोय की अनुपस्थित आहेत. संदीप मेजर जर पाहिला तर तो अनुपस्थित आहे आणि त्याच कारणाने ह्यावेळेस एक न्यू गोलंदाज ह्यावेळेस गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. रॅटम ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू, पहिल्याच बॉलवर चांगला फटका आहे. तुषार मेजरच्या दिशेने चेंडू चाललेला आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना ह्या बॉलवर कमीत कमी जर पाहिल्या तर 2 धावा येतील. चांगला स्ट्रोक होता, कारण मैदानात जर पाहिला तर एका बाजूने क्लास बॅटिंग करणारा कल्पेश नावाचा हा खेळाडू आपण पाहतोय. सुरेख बॅटिंग त्याच्याकडून आतापर्यंत झालेले आपण पाहतोय, कारण चांगले फटके मात्र त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिले गेलेत. क्लासिक बॅटिंगचा नमुना पेश करताना आपण पाहतोय, कलात्मक बॅटिंगचा. ह्यावेळेस न्यू बॉल, पुढचा चेंडू, कदमों का उपयोग, पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला टाकलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव गेली, परंतु कल्पेश नावाचा खेळाडू जर पाहिला ना सुरेख बॅटिंग करतोय, कारण आतापर्यंत त्यांनी कमीत कमी 11 धावसंख्येवर टोटल स्कोर बोर्डला नेऊन ठेवलं गेलंय. स्वतःच्या धावसंख्या जर पाहिल्या तर तो 4 पण नॉट आउट आहे. दुसऱ्या बाजूनी मनोज मेजर सुरेख बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॉल, पुढचा चेंडू. हो यावेळेस जरूर बीट केलंय, गतीने बीट झालाय फलंदाज. पडल्यानंतर चेंडू थोडासा जास्त वेगाने निघून गेलाय विकेट किपर पंकज गवळीकडे. ह्या षटकातला आपण तिसरा चेंडू डॉट पाहिला गेला. एक मोठी स्पर्धेतली मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये, चांगली लढत आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. नो बॉल झालाय, क्रीज मध्ये गडबड. इथे मात्र चौकार, मिड ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडूला काढून दिले. सुरेख फटका मनोज मेजरच्या बॅटमधून, चौकार. धावसंख्या पुढे जाईल 16 धावसंख्येवर, कारण 5 धावा येतील या बॉलला. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. गावितपाडा संघ ह्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला गोलंदाजीसाठी घेऊन आलेत, कारण ह्या गोलंदाजाचं नाव आहे निशांत नावाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे. कारण ह्याला मी देखील प्रथमच गोलंदाजीसाठी मोठ्या स्पर्धेत पाहतोय आणि इथे मात्र नो बॉल पडलाय, फ्री हिट आहे हा चेंडू. पुढचा बॉल, चांगला चेंडू, फ्री हिटचा चेंडू होता. शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाने, कारण ह्यावेळेस बॅट्समन पासून दूर चेंडू ठेवण्याचं कार्य गोलंदाजाकडून पाहिलं गेलं, कारण रडार पासून दूर ठेवण्याचं काम गोलंदाजाने जरूर पार केलंय. परंतु एक धावाली धावसंख्या जर पाहिली 17 धावसंख्येवर जाताना, परंतु मैदानात एका बाजूने जो खेळाडू आहे कल्पेश नावाचा, ह्या खेळाडूचं कौतुक आहे, कारण क्लास बॅटिंग ह्या खेळाडूकडून पाहिले गेले. नेक्स्ट बॉल ह्या षटकातला. ह्यावेळेस क्वालिटीचा चेंडू होता, पडल्यानंतर जास्त उंचीचा चेंडू आपण पाहतोय, कारण बाउन्स घेणारा चेंडू यावेळेस पाहिला गेलाय. शेवटचा चेंडू ह्या षटकातला बाउन्स जास्त झाला आणि इथे मात्र बीट होताना बाउन्सने फलंदाज जर पाहिला तर कल्पेश. धावसंख्या अजूनपर्यंत पाहिली 17 धावसंख्येवर आहे. चांगलं स्टार्ट दिलं गेलंय मलबाडा संघाने, जरूर चांगली बॅटिंग शिवतेज मलबाडा ह्या संघाची. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटनं. नेक्स्ट बॉल, एकदा पुन्हा गॅपमध्ये चेंडूला टाकलं गेलंय. सुरेख बॅटिंग कल्पेश कडून. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे, थ्रो आलाय, परंतु 2 धाबा येतील की काय, अपील होताना आपण पाहतोय, परंतु 2 धाबा या बॉलला सहज मात्र जोडल्या गेल्यात. धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरला 19 धाबा, 1 गडी बाद 19. शिवतेज मलबाडा ह्या संघाचं टोटल. कमांड डीजे. तुषार भरसट मेजरला गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. गावितपाडा गावचा हा देखील खेळाडू आहे, परंतु तो देखील एक महाराष्ट्र पोलीस आहे आणि समोर त्याच्या देखील मनोज मेजर म्हणजे तो देखील एक महाराष्ट्र पोलीस आहे. तुषार भरसट मेजर हा गोलंदाज ह्यावेळेस आपल्या गोलंदाजी मार्कवर तो सज्ज होताना शेवटचे षटक टाकण्यासाठी आतापर्यंत 19 ही धावसंख्या ह्या ठिकाणी जोडली गेली. गावितपाडा हे नाव फार जुनं नाव आहे विक्रमगड तालुका क्रिकेटचं.
कारण एक काल होता ह्या गावितपाडा संघानं संपूर्ण तालुक्यामध्ये दबदबा निर्माण केला गेला होता. मागच्या 2 वर्षामध्ये कुठेतरी थोडासा मागे पडलाय, परंतु ह्या वर्षी पुन्हा एकदा तोच दमखम दिसेल की काय टीम गावितपाडा संघाकडून. राईट टर्म ओव्हर द विकेट न शेवटचे षटक. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कैलाश मालगावी चेंडूपर्यंत पोहोचला गेला नाही. गिरीश बोरसे मात्र चेंडू फेक करेल. 2 धावा घ्या बॉलला येताना आपण पाहतोय. एका बाजूने मेजर जर पाहिला ना, मनोज मेजर सुरेख बॅटिंग करताना, कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. 2 चौकार देखील त्याच्याकडून आलेले आपण पाहतोय. टोटल रन्स जर पाहिल्या 21 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू. गुड शॉट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. कैलाश मालगावे आहे मिड ऑनला. फिल्डिंग चांगली झाली परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. ह्या बॉलला देखील 2 रन्स. ग्राउंड मोठा आहे, सहज मात्र मोठी गॅप्स आपण पाहतोय आणि तिथे 2 धावा घ्या बॉलला पुन्हा जोडल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 23 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तुषार भरशट मेजरला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू. हो ह्या वेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईटच्या रूपाने धाव घेईल. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा थोडीशी गती प्रदान होईल, कारण 24 या धावसंख्येवर 1 विकेट गेलाय. मनोज मेजर ह्या खेळाडूचं कौतुक आहे, कारण चांगली बॅटिंग एक चांगल्या मॅच मध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. तिकडे मात्र गिरीश बोरसे नावाचा खेळाडू बाउंड्री लाईन वर येताना. गुड फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण. ह्या वेळेस 2 धावा घ्या बॉलला. टोटल रन संख्या पाहिली तर 26 या आकड्यावर आहे. 26 रन्स 1 विकेट लास्ट ही परिस्थिती पाहतोय. अजून चेंडू जर पाहिले तर 3 शिल्लक आहेत ह्या षटकातले. पुढचा चेंडू. गुड शॉट. गॅप मध्ये बीट केले. ह्या वेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना चौकार. सुरेख बॅटिंग. हो या वेळेस जरूर कल्पेश नावाचा खेळाडू बाद होईल, कारण एकतीस धावा आपण पाहतोय. नो बॅटर्स मैदानात गेलाय. मिस टायमिंग. या वेळेस पाहूया कोटन बोल्ड होईल की काय. जेल सुटलाय तुषार भरसट मेजर कडून, परंतु इथे रनआउटची संधी देखील सोडली की काय टीम गावितपाडा. इथे रनआउट जरूर झालाय शेवटच्या चेंडूवर. एक धावा. 32 धावा आहेत. 32 धाव संख्या. इनिंग पूर्ण झालेली आपण पाहतोय. 32 रन्स 3 षटकांची मॅच आहे आणि 32 धावा इकडे मात्र झालेल्या आपण पाहतोय. 33 धावेचं लक्ष्य आहे. पुढच्या संघांना विनंती आहे की आपण आला असाल तर आपली इकडे उपस्थिती मात्र नोंदवायची आहे. संघांना विनंती आहे की आपल्या टीमची उपस्थिती इकडे मात्र नोंदवा, जेणेकरून आयोजकांना मॅचेस खेळवणं सोपं होईल. कारण एक चांगल्या लेवलची प्रतियोगिता बाबू चषक 2025च्या रूपाने आपण पाहतोय.
विनंती आहे की जरूर आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. 32 धावा काढल्या गेल्यात आणि 33 धावेचं लक्ष ह्या ठिकाणी शिवतेज मलबाडा ह्या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 32 धावा जोडल्या आणि समोर गावितपाडा संघाच्या विरोधात 33 धावेचं एक टार्गेट सेट केलं गेले. 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूमध्ये धावा काढायच्या त्या 33. मैदानात कैलाश मालगावी आणि शरद गायकवाड मेजर ह्यांची जोडी इथे मात्र दाखल होताना दोन्ही स्फोटक शैलीचे फलंदाज म्हणून ओळख आहे. त्यांच्या विरोधात पाहूया पहिला गोलंदाज कोण असेल, कारण कोण करेल प्रथम गोलंदाजी. कदाचित पराग मेजर हा असू शकतो किंवा दुसरा कोणी गोलंदाज करेल गोलंदाजी. बॉलची मांग मैदानात होताना जरूर एक चांगली मॅच. नवीन येणाऱ्या संघांना विनंती आहे की आपण आपली उपस्थिती इकडे मात्र नोंदवायची आहे, जेणेकरून आयोजकांना सोपं होईल स्पर्धाचं नियोजन करण्यासाठी. बॉल तिकडे पाठीमागे आहे. कल्पेश तुझ्या पाठीमागे बॉल आहे इकडे सरळ स्टेजकडे सरळ बघ. युनिकॉर्न बाईकचा आरसा फिरवायचा आहे. जाऊया मैदानात. 18 चेंडू आणि 33 धावा, 11ची सरासरी प्रति षटक. परंतु इथे पराग हा गोलंदाज आहे पहिला चेंडू टाकण्यासाठी. शिवतेज मलबाडा ह्या संघाचा तो मुख्य गोलंदाज. तरी स्ट्रायकर एंडला कैलाश मालगावी हा मात्र स्ट्रायकर एंडला आहे. शरद गायकवाड मेजर हा नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. हे दोन खेळाडू गावितपाडा संघाचे मैदानात दाखल झालेत. 11ची सरासरी आहे प्रति ओव्हरची, कारण 18 बॉलला 33 धावा इथे मात्र पूर्ण करायची आहेत. पाहूया काय होईल. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण एका बाजूने शिवतेज मलबाडा हा संघ देखील जर पाहिला ना तर एक चांगला संघ आहे. ह्याच गावातला संघ आहे. होम ग्राउंडवर पहिला चेंडू टाकण्यासाठी पराग. स्लोअर बन चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये घेणारा बॉल. फटका इथे मात्र मोठा खेळायचा गेल होता, परंतु जरूर थोडासा चेंडू जर पाहिला तर बॅटच्या वर लागला गेला आणि त्या बॉलला एकच धाव आपण पाहतोय. सिंगल रन्स आतापर्यंत आलेले आपण पाहतोय. शरद गायकवाड मेजर ऑन स्ट्राईक, स्फोटक शैलीचा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ताबडतोड बॅटिंगसाठी ओळख आहे. हार्ड हिटर बॅट्स म्हणून खास करून ह्या खेळाडूची पहिचान आहे आणि तो मात्र इथे गार्ड घेऊन तयार झालाय. पराग विरोधात सज्ज झालाय दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल. शरद मेजर डेंजर मॅन बाद झालाय पहिल्या बॉलला. घातकवर खेळाडू आहे, परंतु पहिल्याच बॉलला इथे मात्र मिड ऑफच्या दिशेनं चेंडू गेला आणि बाद झालाय. पहिला विकेट. थँक्यू डी चेक. तर आलेल्या संघांनी इकडे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. आलेल्या संघांना विनंती असेल की आपली उपस्थिती इकडे मात्र नोंद करायची आहे, जेणेकरून आयोजकांना सोपं होईल पुढचं नियोजन करण्यासाठी. जी संघ आजच्या गटात आहेत त्या प्रत्येक संघाला विनंती आहे की आपली उपस्थिती इकडे नोंद करायची आहे. रिपोर्टिंग करा. नो बॅटर्स पंकज गवळी मैदानात इथे मात्र दाखल झालाय. 1 डाऊनला स्कोर बोर्ड आहे. 1 विकेट आहे एक गावितपाडा संघाचा. पुढचा चेंडू परागचा ह्या षटकातला. गुड शॉट, एक्सलेंट टायमिंग, गुड प्लेसमेंट, सुरेख पटकाय. पंकज गवळीच्या बॅट मधून आलाय चौकार. ताकद नाही ये नजाकत की काफी है. शानदार स्ट्रोक, 4 रन.
सुरेख फटका पंकज गवळीच्या बॅटमधून ह्यावेळेस जरूर पॉइंट आणि कव्हरच्या फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाताना आपण पाहिला. चेंडू चांगला होता पराग ह्या गोलंदाजाचा, परंतु फटका देखील त्याच तोडीचा आपण पाहिला आणि त्या बॉलवर चौकार येताना पाहतोय. धावसंख्या आहे 5, 1 विकेट्स 5 धाबा. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत केवळ 3 आणि टोटल धाबा काढायच्या 33. पुढचा चेंडू खराब बॉल, इकडे त्या खराब बॉलला सुरतरित्या उडवलाय. षटकारासाठी 6 धाबा. षटकार थँक्यू डीजे. इथे मात्र पंकज गवळी स्फोटक बॅटिंग करत असताना, कारण 2 चेंडूवर 10 धाबा काढल्यात. सुरेख बॅटिंग मिस्टर पंकज गवळी. यावेळेस फसलेला फटका आहे. ओ झेल सुटला गेला. 1 धाव येईल. पंकजला आलंय जीवनदान ह्या बॉलवर. प्रयत्न चांगला होता परंतु इथे झेल सुटलेला आहे आणि त्या बॉलवर 1 धाव. धावसंख्या 12 आहे. फुलटॉस. पुन्हा एकदा सुरेख फटका कैलाश मालगावीच्या बॅटमधून चौकार आहे. यावेळेस सुरेख बॅटिंग टीम गावितपाडा संघाकडून. धावसंख्या आहे 16 या धावसंख्येवर षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकात 16 धावा. सोळा धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डला. सुरेख बॅटिंगचा नमुना पेश केला गेलाय. शरद जरूर थोडा पहिल्याच बॉलला तो बाद झालाय, परंतु त्यानंतर मात्र आक्रमक बॅटिंग दाखवताना टीम गावितपाडा, कारण हे एक चांगलं नाव आहे ह्या विक्रमगड तालुक्यातील. गवतेपाडा संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार इकडे यायचा आहे. बंटी सोबत आपण मुलाखत करायची आहे. बंटी पाटील सोबत मुलाखत करायची आहे. आणि RDX तेच का? गवतेपाडा म्हणजे विलास का? हा, आमचे मित्र विलास. गवतेपाडा आमचे मित्र विलासला विनंती आहे की प्लीज या. बंटी सोबत आपण मुलाखत करायची आहे. धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय 16 धावा. पहिलं षटक पूर्ण झालंय. अजून इथून पुढे जर पाहिल्या तर त्या 17 धावा काढायच्या आहेत. ह्यावेळेस जाऊया मैदानात. 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. पंकज आहे मैदानात स्ट्रायकर एंडवर. ह्यावेळेस चांगला चेंडू. कल्पेश गोलंदाजीसाठी येणारा गोलंदाज आपण पाहतोय. चांगला चेंडू, पहिला चेंडू टाकला गेला, कारण इथून जर सामना जिंकायचा असेल ना तर अजून कमीत कमी 11 चेंडूवर 17 धावेचं टार्गेट उरलेलं आहे. 11 चेंडूवर 17 धावा अजून काढायची आहेत गावितपाडा संघाला. पंकज गवळी स्ट्रायकर एंडवर सज्ज झालाय. यावेळेस बॉल जरूर सोडून दिलाय. नो बॉल आहे. क्रीजच्या बाहेर चेंडू. पिचिंग होताना पुढचा चेंडू आहे फ्री हिट गावितपाडा संघासाठी. पंकज गवळीसाठी हा बॉल असणार आहे फ्री हिट. धावसंख्या आहे 17. पुढे मात्र 16 धावेची गरज. येणारे चेंडू आहेत अजून जर पाहिले तर 11 आणि हा बॉल आहे फ्री हिट. बाबू चषक 2025 चा महासंग्राम. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सुरेख फटका. घ्यावेळेस ओ कमालीचा स्ट्रोक. षटकार आलाय पंकज गवळीच्या बॅटमधून. ब्रँडेड स्ट्रोक. कलात्मक बॅटिंग करताना मैदानात मात्र आक्रमक बॅटिंग करताना पंकज गवळी नावाचा हा खेळाडू आहे. गावितपाडा रामपूर गावाचा हा खेळाडू सुरेख बॅटिंग करताना. धावसंख्या आहे 23 रन्स. 10 धावेची गरज. पुढचा चेंडू गलत बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पडलाय. ऑन साइडला बॉल जाताना मिड विकेटच्या क्षेत्रात. फिल्डिंग तर चांगली झाली परंतु ह्या बॉलला देखील 1 धाव आली. टोटल रन इथे मात्र 24 या धावसंख्येवर आहेत. 9 धावेची गरज आहे, कारण इथे जर चेंडू तुम्ही पाहिले ना तर ह्या षटकात अजून उरलेले चेंडू कमीत कमी 3 चेंडू उरलेत. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देताना की अजून 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे, कारण ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह आपण पाहू शकता.
सावली क्रिएशन यूट्यूब चॅनलवर घ्या, स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अर्थात बाबूसाहेबांचं स्वागत आहे आणि त्यांना धन्यवाद आहेत की हे बाबू चषक 2025 ची स्पर्धा, मलबाडा गावचा अभिमान, मलबाडा गावचा सन्मान. इथे मात्र लाईव्ह टेलिकास्ट ह्या स्पर्धेला करताना आयोजक आपण पाहतोय उरलेले चेंडू 9 आहेत आणि त्या 9 बॉलला 9 धावा काढायचे आहेत असं उरलेलं समीकरण आहे. परंतु क्रिकेट पाहायला गेला ना तर अनिश्चितताओं से भरा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. यावेळेस वाईड बॉल, पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणार आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा धाव घेईल. टोटल धावा जर पाहिल्या तर 25 या आकड्यावर पोहोचताना 8 धावेची गरज आहे. कल्पेशला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. मलबाडा संघाचा हा गोलंदाज आहे परंतु थोडासा भरकटलेला ह्या वेळेस आपण पाहतोय. पुढचं चेंडू निगाह कहीं और, निशाना कहीं और ही लग गया. ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद बल्ले से टकराने के साथ सीधी चली गई. कोई रन इस बॉल पर नहीं मिला. अजून 2 चेंडू घ्या षटकातले शिल्लक आहे. टोटल धावा जर पाहिल्या 25 या आकड्यावर आहेत. 8 धावेची गरज आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढचा चेंडू. यावेळेस स्लोअर वन, चांगला चेंडू आहे. ओ गलत जज सोपा झेल पुन्हा एकदा सोडलाय. कारण 1 धाव ह्या बॉलला येताना आपण पाहतोय. फक्त एकच धाव. इथे 1 धाव आली म्हणजे 7 धावा उरलेल्या आपण पाहतोय. 7 धावेची अजून गरज आहे. ह्या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. पंकज गवली भन्नाट प्रदर्शन, कारण या मॅच मध्ये पंकज गवलीच्या बॅटमधून बऱ्याच धावा आल्यात. मॅच विनिंग इनिंग सांगायला हरकत नाही. एक सुरेख बॅटिंगचा नमुना ह्या खेळाडूकडून. यावेळेस सिरल बॅटने झेल झालाय कारण ऑन साइडला फिल्डर आहे मनोज मेजर लॉंग ऑनला आणि तिथे बाद झालाय पंकज गवली. इथे मात्र दुसरा गडी बाद झालाय. 26 या धावसंख्येवर दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. बाबू चषक 2025 चा हा खेळ आणि जबरदस्त अंदाज या स्पर्धेचा आपण पाहतोय. आता 6 चेंडू आहेत आणि 6 धावेची गरज आहे. 7 धावेची गरज, कारण शेवटच्या बॉलला विकेट गेला, धाव आली नव्हती. अजूनही काहीही घडू शकतं. खेळ क्रिकेटचा आहे. चला पुढचा बॅट्समन तयारीत राहायचा आहे. कैलाश मालगावी जरूर मैदानात आहे. नो बॅटर्स. आता मात्र टीमचा कॅप्टन गिरीश बोरसे मैदानात दाखल होताना फक्त 7 धावा काढायच्या आहेत परंतु 7 धावा कंप्लीट काढाव्या लागतील कारण ह्या स्पर्धेचा रूल आहे कंपल्सरी चेसिंग. मनोज मेजर गोलंदाजीसाठी येताना काय करेल? 7 धावा वाचवण्याची जबाबदारी, जिम्मेदारी आमचे संतोष दादा चौधरी यांचं देखील आगमन. वेलकम. काय होईल पाहूया. सुरेख मैदानात मुकाबला. बाबू चषक 2025 1 जानेवारीचा दिवस. काय भन्नाट आयोजन आहे, काय जबरदस्त नियोजन आहे. बाबू चषक 2025 चा महासंग्राम आपण पाहतोय. तिसरी मॅच आहे आजच्या दिवसातली. 7 धावेची गरज आहे. रामपूर गावातला गावितपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण टीम जर पाहिली तर ती मलबाडा गावचीच आहे. राऊंड द विकेटनं पहिला बॉल, त्या बॉलवर आलेली 1 धाव. हो इथे अवर थ्रो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5 धावा येतील ह्या बॉलला. हो सुरेख चेंडू होता. 5 धावा येतील या बॉलला आणि आता मात्र उरलेल्या धावा जर तुम्ही पाहिल्या तर त्या 2 असणार आहेत. हे आहे मित्रांनो क्रिकेट. ह्याचंच नाव आहे अनिश्चितताओं से भरा खेळ म्हणजेच क्रिकेट. सुरेख चेंडू होता, ओव्हर थ्रो झाला, रनआउट करण्याचा प्रयत्न मनोज मेजर कडून झाला आणि तिथे झालेली चुकी थोडी महागडी ठरली गेली. ओ कैलाश मालगावीचा एक ब्रँडेड स्ट्रोक खेळ खेळला. सीधे मात्र सामना जिंकलाय टीम गावितपाडा ह्या संघानं. पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. विजेता संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोड गोड कौतुक. चांगली मॅच मैदानात पाहिली गेली. तर पुढचा आवाज तुमच्या सोबत पुन्हा एकदा कुर्जी गावातून मनोज आरत सरांचा तुमच्या सोबत जोडला जाणार आहे. ऐकूया पुन्हा एकदा मनोज आरत सरांना नेक्स्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद.